आयुष्यात कधीकधी असं काही घडतं ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसती. माझं नाव नेहा. माझं लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. माझे पती एका मोठ्या कंपनीत नाईट शिफ्ट करायचे. त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ दिवसा झोपण्यात आणि रात्री कामावर जायचा. आमचं नातं वाईट नव्हतं, पण त्यातली ही सुरुवातीची ऊब कुठेतरी हरवली होती. घर, स्वयंपाक आणि टीव्ही बस एवढंच माझं विश्व होतं. दिवसा घर एकदम शांत असायचं आणि त्या शांततेत माझा एकटेपणा मला खात असायचा. त्या दिवशी सकाळी बेसिनचा नळ अचानक लीक व्हायला लागला. पाणी सतत टपकत होतं. मी सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि तिथल्या प्लंबरचा नंबर मिळवला. मी फोन करून त्याला घरी बोलवलं. अर्ध्या तासात डोअरबेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर एक तरुण उभा होता. अंगात साधे कपडे, हातात टूल बॅग्स आणि चेहऱ्यावर एक नम्र हास्य. "नमस्ते मॅडम, मी रोहन, प्लंबरवाला. नळ खराब झालाय ना?" त्यानं विचारलं. "हो, या ना आत," मी बाजूला होत म्हणाले. रोहन आत आला. तो अगदी साधा दिसत होता, पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास होता. उंच बांधा, कामात तयार असणारी ती मजबूत शरीरसृष्टी आणि त्यांचे बोलके डोळे. काहीतरी वेगळंच आकर्षण होतं त्यांच्यात. तो सरळ किचनमध्ये गेला आणि बेसिनखाली बसून काम करू लागला. मी त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभी राहून त्याला काम करताना पाहत होते. तो अगदी एकाग्रतेने काम करत होता. कपाळावर आलेले घामाचे थेंब तो हाताच्या मागच्या बाजूने पुसायचा. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक प्रामाणिकपणा दिसत होता. "मॅडम, नळाचा वॉशर खराब झालाय, बदलावा लागेल," तो खाली बसूनच वर पाहत म्हणाला. त्याची आणि माझी नजरानजर झाली. त्याचे डोळे थेट माझ्या डोळ्यात पाहत होते. त्या नजरेत एक वेगळीच धार होती. माझ्या मनात अचानक एक सूक्ष्म शॉक बसल्यासारखं झालं. मी थोडी सावरले. "हो, नक्की. जे योग्य वाटेल ते करा," मी अडखळत म्हणाले. "तुमच्या घरात नेहमी एवढी शांतता असते का?" त्याने नट घट्ट करत सहज विचारलं. "हो, माझे मिस्टर रात्री कामावर असतात, त्यामुळे दिवसा झोपतात. आता ते दुसऱ्या खोलीत आहेत आणि मी एकटीच असते." माझ्या तोंडून नकळत हे वाक्य निघून गेलं. रोहनने मान हलवली. "एकटेपणा खूप कठीण असतो मॅडम. कामात व्यस्त राहिलं की वेळ जातो." त्याच्या या साध्या वाक्यात एक प्रकारची समज होती. त्याला माझ्या परिस्थितीची जाणीव झाली होती की काय, असं मला वाटलं. काम संपल्यावर त्याने हात पुसले आणि "मॅडम, आता गळती बंद झाली, पण पाईप थोडा जुना आहे. कधीही पुन्हा त्रास देऊ शकतो." "अरे, मग काय करायचं?" मी विचारलं. "काही नाही. जेव्हा त्रास वाटेल तेव्हा मला फोन करा. मी येईल." तो हसला. तो निघून गेला, पण माझ्या शांत घरात एक वेगळीच हालचाल निर्माण करून गेला. मी आरशात पाहिलं. माझा चेहरा थोडा लाल झाला होता. एका अनोळखी तरुणाच्या उपस्थितीने माझ्या मनात इतकी उत्सुकता का निर्माण व्हावी, हा प्रश्न मला रात्रभर परत राहिला. रोहन जाऊन 2 दिवस झाले होते, पण माझं मन सारखं किचनच्या त्या नळाकडे जात होतं. खरं सांगायचं तर नळापेक्षा मला रोहनचा तो हसरा चेहरा आणि त्याचे डोळे आठवत होते. माझ्या आयुष्यातल्या त्या नीरस दिवसांमध्ये तो एक वेगळाच रंग घेऊन आला होता. तिसऱ्या दिवशी मी मुद्दाम बाथरूमचा नळ थोडा ढिला केला. मला स्वतःचाच राग येत होता की मी हे काय करतेय, पण मनावरचा ताबा सुटत चालला होता. मी रोहनला फोन केला. "हॅलो रोहन, बाथरूमचा नळ लीक होतोय. आज वेळ मिळेल का?" "हो मॅडम, मी अर्ध्या तासात येतो." तिकडूनच त्याचा आश्वासक आवाज आला. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी पटकन कपडे बदलले, केस व्यवस्थित केले आणि त्याची वाट पाहू लागले. ठरल्याप्रमाणे डोअरबेल वाजली. रोहन समोर उभा होता. "या रोहन," मी हसून स्वागत केलं. "आज काय झाले मॅडम?" त्यानं विचारलं. "काही नाही. बाथरूममधला नळ अचानक गळायला लागला." मी त्याला बाथरूम दाखवत म्हणाले. रोहन काम करू लागला. यावेळी मी फक्त उभी राहिले नाही, तर त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. "रोहन, तू कुठे राहतोस? घरी कोण कोण असतं?" त्याने काम करता करता सांगायला सुरुवात केली. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. घरात आई-वडील आणि एक लहान बहीण होती. त्याच्या स्वप्नाबद्दल, त्याच्या संघर्षाबद्दल तो खूप मोकळेपणाने बोलत होता. त्याचा प्रत्येक शब्द प्रामाणिक वाटत होता. "मॅडम, तुम्ही दिवसभर काय करता? बोर नाही होत का?" त्याने विचारलं. "होतं ना, पण काय करणार? सवय झाली आता." मी एक थंड निश्वास टाकत म्हणाले. "आयुष्यात सवय होणं वेगळं आणि आनंदी असणं वेगळं." रोहनने नळ ठीक करत माझ्याकडे पाहिलं. "तुम्ही हसताना खूप छान दिसता. नेहमी असंच हसत जा." त्याच्या या वाक्याने माझ्या हृदयात एक हलकीशी तीव्र लाट निर्माण झाली. आजवर मला कोणी असं थेट आणि आपुलकीने बोललं नव्हतं. माझ्या पतीच्या तोंडूनही
अशा गोष्टी ऐकायला मी तरसत होते. काम संपल्यावर मी त्याच्यासाठी चहा बनवला. चहा घेणार ना? नको मॅडम, तुम्हाला त्रास नको. तो संकोचला. त्रास कसला? घे ना, मी आग्रहाने म्हणाले. आम्ही दोघे किचनच्या ओट्याला टेकून चहा पिऊ लागलो. आमच्यातली औपचारिकता भिंत हळूहळू गळत पडत होती. रोहनने माझ्या अगदी जवळ उभा होता. त्याच्या शरीराचा सुवास आणि त्याचा उबदार स्पर्श मला जाणवत होता. चहा पिताना आमचे हात एकमेकांना स्पर्श करून गेले. तो स्पर्श ऐच्छिक होता की अपघाती हे मला ठाऊक नाही, पण दोघांच्याही शरीरातून एक विजेचा प्रवाह गेला. मी निघतो मॅडम, चहाचा कप ठेवत रोहन म्हणाला. त्याचे डोळे खूप काही सांगत होते. पुन्हा येशील ना? मी नकळत विचारून बसले. तुम्ही हाका माराल तेव्हा मी नक्की येईल. एक गूढ रहस्य फेकत तो निघून गेला. आता आमचं नातं केवळ ग्राहक आणि कर्मचाऱ्याचं राहिलं नव्हतं. दिवस निघून जात होते आणि आमच्यातील भेटी वाढू लागल्या होत्या. कधी नळाच्या निमित्ताने तर कधी गॅसच्या पाईपच्या तपासणीच्या बहाण्याने. रोहन माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. त्याच्या येण्याची मी आतुरतेने वाट पाहायचे. तो दिवस पावसाचा होता. बाहेर धो पाऊस पडत होता. माझे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले होते, त्यामुळे मी घरात पूर्णपणे एकटी होते. विजेच्या कडकडाटाचा अंधार झाला होता. अचानक माझ्या घरातील मेन स्विच ट्रिप झाला आणि सगळीकडे अंधार पसरला. मी घाबरून रोहनला फोन केला. रोहन, घरात लाईट गेली आहे आणि मला खूप भीती वाटते. घाबरू नका मॅडम, मी 5 मिनिटात पोहोचतोय, तो म्हणाला. 10 मिनिटात रोहन आला. तो पूर्णपणे भिजला होता. त्याच्या अंगातून पाण्याचे थेंब गळत होते. मी त्याला आत घेतलं आणि टॉवेल दिला. तुम्ही ठीक आहात ना? त्याने विचारलं. हो, आता ठीक आहे, तू आलास म्हणून, मी हळुवार म्हणाले. रोहनने मेन स्विच ठीक केला आणि लाईट आले, पण आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत तसेच उभे राहिलो. त्याच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर घसरत होते. माझं मन पूर्णपणे त्याच्या आहारी गेलं होतं. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि टॉवेलने त्याचा चेहरा पुसू लागले. रोहनने माझा हात धरला. त्याचा हात खूप उबदार होता. नेहा, त्याने पहिल्यांदाच माझं नाव घेतलं होतं. रोहन, माझ्या तोंडून एवढा शब्द निघाला. त्याच्या नजरेत माझ्याबद्दलचं प्रेम आणि प्रचंड ओढ दिसत होती. त्याने मला हळूच जवळ ओढलं. यावेळी कोणतीही मर्यादा किंवा सामाजिक भीती आमच्यामध्ये नव्हती. त्याच्या बाहूंमध्ये मला एक अद्भुत सुरक्षितता आणि सुख जाणवलं. त्या पावसाळी दुपारी शांत घराच्या त्या एकांत क्षणी आम्ही दोघांनी सर्व सीमा ओलांडल्या. ते केवळ शारीरिक आकर्षण नव्हतं, तर दोन एकाकी मनाचं एक होणं. रोहनचा प्रत्येक स्पर्श माझ्या सुप्त झालेल्या भावनांना जिवंत करत होता. त्याच्या स्पर्शात एक प्रकारची हळुवारता आणि तीव्रता दोन्ही होती. आम्ही कित्येक वेळ एकमेकांच्या बाहुपाशात शांत पडून राहिलो. बाहेर पावसाचा आवाज सुरू होता आणि आत आमच्या हृदयाची धडधड. नेहा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, रोहनने माझ्या कपाळावर एक उबदार चुंबन घेत म्हटलं. मला माहीत आहे रोहन, मलाही तुझी सवय झाली, मी त्याच्या छातीवर डोके ठेवत म्हणाले. पण त्या सुखाच्या क्षणातही माझ्या मनात एक अज्ञात भीतीची सावली पडायला सुरुवात झाली होती. त्या घटनेनंतर आमचं नातं अजूनच घट्ट झालं. रोहन रोज काही वेळ तरी मला भेटायला यायचा, पण या प्रेमासोबतच माझ्या मनात एक प्रचंड गुन्हेगारीची भावना निर्माण होऊ लागली होती. माझे पती, जरी ते मला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते, तरी ते वाईट माणूस नव्हते. ते माझ्यासाठीच रात्रंदिवस कष्ट करत होते. जेव्हा जेव्हा ते समोर यायचे, तेव्हा मला रोहनसोबत घालवलेले क्षण आठवायचे आणि माझं मन मला खात असायचं. मी एकाच वेळी 2 विश्वांमध्ये जगत होते. एकीकडे माझं वैवाहिक आयुष्य आणि दुसरीकडे रोहनसोबतचं माझं गुप्त प्रेम. माझी ही मानसिक ओढाताण रोहनच्या तीक्ष्ण नजरेतून लपली नाही. एका दुपारी तो आला, तेव्हा मी खूप उदास होते. काय झालं नेहा, तू खुश नाहीस ना? त्याने माझा हात हातात घेत विचारलं. रोहन, आपण हे काय करतोय? हे चुकीचं आहे ना? माझ्या डोळ्यातून अश्रू आले. माझे पती वाईट नाहीत, मी त्यांच्याशी प्रतारणा करते. मला तुझा त्रास होतोय असं नाही, पण ही गुन्हेगारीची भावना मला जगू देत नाही. रोहनने शांतपणे माझं ऐकून घेतलं. माझ्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला. तो उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. काही वेळ शांततेत गेला. मग तो मागे फिरला आणि माझ्या जवळ आला. नेहा, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ दुसऱ्याला वेदना देणं नसतं. तुला जर या नात्यामुळे त्रास होत असेल
तर मलाही आनंद मिळणार नाही. रोहन, मी त्याच्याकडे पाहिलं. आपण जे काही जगलो ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर स्वप्न होतं. रोहनचा आवाज थोडा कापरा झाला होता. पण वास्तव वेगळं आहे. तुझं एक संसार आहे आणि मी तो मोडू इच्छित नाही. तुझ्या डोळ्यातले हे अश्रू मला नको आहेत. तू मला सोडून जाशील. मी विचारलं. मी तुझ्या आठवणीमधून कधीच जाणार नाही नेहा. पण हो, आपण ही सीमा इथेच थांबूया. मी या सोसायटीतलं काम सोडतोय. मी दुसऱ्या भागात शिफ्ट होतोय. रोहनने अतिशय प्रौढतेने निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर 1000 पटीने वाढला. तो फक्त माझ्या शरीरावर प्रेम करत नव्हता, तर माझ्या आनंदाची आणि माझ्या सन्मानाची त्याला काळजी होती. त्या दिवशी आम्ही शेवटचं एकमेकांना घट्ट मिठी मारली. ती मिठी वाचण्याची नव्हती, तर निरोपाची आणि कृतज्ञतेची होती. दुसऱ्या दिवशी रोहन निघून गेला. त्याने त्याचा नंबरही बदलला. आज त्या घटनेला 1 वर्ष झालं आहे. माझे पती आता डे शिफ्टमध्ये आले आहेत. आम्ही दोघे एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. माझे वैवाहिक आयुष्य पूर्वपदावर आलं आहे. पण आजही जेव्हा कधी किचनचा तो नळ टपकतो किंवा पाऊस पडायला लागतो, तेव्हा मला रोहनची आठवण येते. त्याने मला आयुष्यात पुन्हा जगायला शिकवलं आणि योग्य वेळी मागे हटून माझा संसारही वाचवला. आमचं नातं अपूर्ण राहिलं, पण त्या अपूर्णतेतही एक सुंदर, पवित्र आणि आठवणीचा सुगंध कायम राहिला. धन्यवाद.